राष्ट्रवादीच्या पुढच्या सुनावणीच्या वेळी अजित पवार गटातले 2 ते 3 मंत्री उपस्थित राहणार, सूत्रांची माहिती। 24 नोव्हेंबरला निवडणूक आयोगात होणार पुढची सुनावणी। शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा सुनावणी। दबाव आणि चुकीच्या पद्धतीने शिंदे गटाला गुवाहाटीला नेलं, सुनील प्रभूंचा आरोप। कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांचा। पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही। या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये, मुख्यमंत्री शिंदेंचं मराठा समाजाला आवाहन। कार्तिकी वारीसाठी यंदा प्रथमच क्यूआर कोडचा वापर। बंदोबस्ता करता येणाऱ्या पोलिसांना यंदा प्रथमच क्यूआर कोड गार्डचा वापर करून बंदोबस्त नेमण्यात येणार। तर 4450च्या आसपास पोलीस बंदोबस्त। पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडेंची माहिती। कार्तिकी वारीला पंढरीच्या दारी 11 लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणी होणार। गरज असल्यास पुढील सर्जरीची मोफत सोय केली जाणार। पुणे परिमंडळ उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार यांची माहिती। 23 नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी एकादशी सोहळा, यासाठी 10 लाख बुंदीचे लाडू बनवण्यात आल्याची ही माहिती। शिंदे गटाचे 13 खासदार पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरणार। रामटेकचे आमदार कृपाल तुमानेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची तुमानेंची माझाशी बोलताना माहिती। आदित्य ठाकरे 23-24 नोव्हेंबरला कोकण दौऱ्यावर। 23 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग तर 24 नोव्हेंबरला रत्नागिरी आणि रायगडचा दौरा। संघटना वाढीसाठी आदित्य ठाकरेंकडून बैठकांचं आयोजन। अकोला अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉक्टर आशा मिरगे यांचं वादग्रस्त वक्तव्य। आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं, डॉक्टर मिरगे यांची संतप्त प्रतिक्रिया। डॉक्टर मिरगेंच्या अशा मागणीचं समर्थन कधीच केलं जाऊ शकत नाही, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं मिरगेंना प्रत्युत्तर। कुणबी मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती उद्यापासून अमरावती नागपूर दौऱ्यावर। कुणबी नोंदी तपासण्यात येणार। उद्या अमरावती विभागीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक। मला कोणी स्क्रिप्ट देत नाही, मला शरद पवारांनी कधी स्क्रिप्ट दिली नाही ना अजितदादांनी स्क्रिप्ट दिली, छगन भुजबळांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर। भुजबळ भाजपची स्क्रिप्ट वाचत असल्याची रोहित पवारांनी केलेली टीका। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरोधात आरोपपत्र दाखल। देशमुख यांच्या विरोधात खंडणी प्रकरणी 2021 मध्ये क्लीन चिट देणाऱ्या एजन्सीचा अंतर्गत मसुदा अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलं आरोपपत्र। आमदार रोहित पवारांचे कट्टर समर्थक मिरजगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांनी घेतली भाजप आमदार राम शिंदेंची भेट। पांडुळे लवकरच भाजप प्रवेश करणार, रोहित पवारांना धक्का। अखेर बीडमध्ये 3 डिसेंबरला शासन आपल्या दारी कार्यक्रम। कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शासन आपल्या दारी कार्यक्रमासंदर्भात पार पडली बैठक। यापूर्वी 2 वेळा पुढे ढकललेला कार्यक्रम। धुळ्याच्या क्युमन क्लबमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी समायोजन कृती समितीचं धरणं आंदोलन। विविध मागण्यांकरता 25 ऑक्टोबरपासून सुरू होतं बेमुदत काम बंद आंदोलन। सांगलीमध्ये धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। एसटी आरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पुण्यामध्ये धनगर आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचं नीरा नदीत दत्त घाटावर जाऊन पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन। सातारा जिल्ह्यातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा म्हणून केलं जलसमाधी आंदोलन। कोल्हापुरात ऊस उत्पादक कृती समिती विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर ऊस उत्पादक कृती समितीचं आंदोलन। ऊस दरावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी। देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं अर्थात शेवडी नावाशेवा सागरी सेतूचं 25 डिसेंबरला लोकार्पण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पणाची शक्यता। समृद्धी महामार्ग उद्या दुपारी 12 ते 4 बंद। पॉवर ग्रिड ट्रान्समिशन अति उच्चदाब वाहिनी टॉवरच्या कामामुळे जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक बंद। उर्वरित कालावधीत वाहतूक सुरळीत सुरू राहणार। शहरात वायू प्रदूषण निर्माण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून व्यावसायिकाविरोधात कारवाई करण्यास सुरुवात। उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं बिर्लर विरोधात मुंबईतल्या सांताक्रूजमध्ये गुन्हा दाखल। मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक असल्यास दुबईतल्या कंपनीशी करार करून कृत्रिम पाऊस पाडू, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीचा अहवाल द्या, उच्च शिक्षण विभागाचा विद्यापीठांना आदेश। अशा विद्यार्थ्यांचे पदवी, पदव्युत्तर, पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्क माफ करण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या सूचना। एसटी चालवताना फोनवर बोलल्यास चालकांना प्रतिबंध, नियमांचं उल्लंघन केल्यास कार्यवाही करण्याचे एसटी महामंडळाचे निर्देश। एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 2200 नवीन बसगाड्या दाखल होणार। खासगी कारखान्यांमध्ये बांधणी केलेल्या तयार बस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू। मध्य रेल्वेने गेल्या 7 महिन्यात 90 कोटी 76 लाख प्रवाशांची वाहतूक करत 4129 कोटीपेक्षा जास्त महसूल केला गोळा। ऑक्टोबर महिन्यात 13 कोटी 67 कोटी प्रवासी वाहतुकीतनं 629 कोटींची कमाई।
मुंबईतल्या शासकीय आणि खासगी जागांवर असलेल्या अधिकृत अनधिकृत झोपडपट्टी वासियांसाठी संरक्षक भिंत उभारणार. म्हाडाचा निर्णय. पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरता निर्णय. हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या लागवड क्षेत्रामध्ये 10,000 हेक्टरने घट. यंदा पाऊस कमी प्रमाणात झाल्यानं उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता. हळदीचे भाव वाढण्याची शक्यता. अपुरा पाऊस आणि थंडीच्या अभावामुळे ज्वारीच्या उत्पादनात घट. बाजारात ज्वारीची टंचाईची शक्यता. सध्या किरकोळ बाजारात 85 रुपये प्रति किलो ज्वारीची किंमत. शेतकरी कामगारांच्या मुंबई मोर्चासाठीची परवानगी पोलिसांनी नाकारली. संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती परवानगी नाकारण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार. 28 नोव्हेंबरला होतं मोर्चाचं नियोजन. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर वगळता इतर सर्व नाट्यगृह स्थानिक स्वराज्य संस्थेची. त्यामुळे देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकारतर्फे 75 ठिकाणी नवीन नाट्यगृह बांधणार. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील सिंचन प्रकल्प असणाऱ्या आंतरराज्यीय लेंडी प्रकल्पग्रस्तांचं साखळी उपोषण. आधी पुनर्वसन करा, मगच धरण पूर्ण करण्याची मागणी. अकोल्यामधील अकोट फैल भागात सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत. काल रात्री 2 गटात झालेला वाद. प्रेमविवाह आणि अवैध धंद्याची वादाला किनार. यातून एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या वस्तीवर दगडफेक झाली होती. नंदुरबार जिल्ह्याला जानेवारीपासून पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता. या पार्श्वभूमीवर कृती निवारण आराखड्यासाठी अंमलबजावणी आवश्यक. मात्र अधिकारी सक्तीच्या रजेवर असल्यानं टंचाई कृती आराखडा रखडला. गडचिरोलीतल्या एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरीत नवीन पोलीस स्टेशन. 60 कमांडो, 25 BDDS टीम आणि 500 विशेष पोलीस अधिकाऱ्यांसह 24 तासात उभारलं नवीन पोलीस स्टेशन. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यात 2 दिवसाचा सत्संग. बागेश्वर धाम सरकार यांचं दर्शन घेण्यासाठी आणि प्रवचन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी. भाविकांसाठी मोठ्या स्क्रीन्सची सोय. शिर्डीमध्ये सुरक्षा रक्षक साई भक्तांना अरेरावी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. रात्री शेजारतीच्या पूर्वी दर्शन लाईन लवकर बंद केल्याचा भक्तांचा आरोप. शिर्डी ग्रामस्थ साई भक्तांना झालेल्या अरेरावी प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार. वारकरी आणि भक्तांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुहा गावातनं राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातल्या गुहा गावात 13 तारखेला धार्मिक स्थळाच्या जागेवरून 2 गटांमध्ये झालेला वाद. पुण्यातल्या येरवडा कारागृहातनं पुन्हा एकदा कैदी पळाला. कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधनं फरार. जाधव हा एका खुनाच्या गुन्ह्यात 2008 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलीस दलातील 2 पोलीस सेवेतनं बडतर्फ. ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली पोलीस आयुक्तांकडून बडतर्फीचे आदेश. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक प्रधान यांच्यावर घरात घुसून हल्ला. हल्लेखोर निलंबित प्राध्यापक असल्याची माहिती. हल्ल्यामध्ये डॉक्टर प्रधान गंभीर जखमी. 6 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यामधल्या पिरंगुट घाटात भीषण अपघात. टेम्पोने दिली 6 वाहनांना धडक. टेम्पो चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची शक्यता. टेम्पो चालकावर पौंड रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 25,000 आदिवासी बांधवांसाठी तयार केला 10,000 किलो मसाले भात. विष्णू की रसोई वनवासी कल्याण आश्रम मैत्री परिवाराचा संयुक्त उपक्रम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.